ई चलन प्रणालीविरोधात वाहतूकदार संघटनेकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सरकारनं दंडवसुलीतून नियमबाह्य लूट सुरू केल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला। संपामध्ये ट्रक, टेम्पोसारख्या अवजड वाहनांबरोबर स्कूल बस, खासगी टुरिस्ट बस, मुंबईतील काळ्या पिवळ्या टॅक्सी, ऑटो रिक्षा देखील सहभागी झाल्या। ठाणे, कळंबोली आणि कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीने हे वाहतूकदार आक्रमक झाले होते त्याची सांगणारी ही दृश्य। ई चलन विरोधात महाराष्ट्रातील वाहतूकदारांनी आज राज्यव्यापी मोर्चा आहे तो काढलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की जे काही ई चलन आखलं जाते त्याचा जो दंड आकारला जातो तो प्रचंड आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा दंड रद्द करावा अशा पद्धतीची मागणी आहे ती देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघतो या सगळ्या जे ट्रॅव्हल्स आहेत या ट्रॅव्हल्स आता या ठिकाणी आरटीओ ऑफिसकडे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। इकडे जर बघितलं तर आपण मुख्य चौकामध्ये हे सगळे आंदोलक आहेत ते उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे या ठिकाणी वाहतुकीचा कुठेही बोजवारा उडू नये याच्यासाठी सगळे पोलीस आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत की ही जी वाहनं आहेत ती घेऊन तुम्ही जाऊ नका, तुम्ही मोर्चा काढा, मात्र तुमच्या मागण्या मांडा, मात्र या ठिकाणी वाहनं घेऊन तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीची पोलिसांची भूमिका आहे। मात्र तरी देखील आपण ही सगळी वाहनं घेऊन प्रादेशिक कार्यालयाकडे जाणारच अशा पद्धतीची भूमिका देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये हे आता हे आंदोलन आहे ते सुरू झाले आणि अशा वेळी आता कोल्हापूरमध्ये देखील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोर या ठिकाणी हे सगळे आंदोलक आपल्या गाड्या घेऊन जाणार आहेत आणि जो काही ई चलनाचा जो दंड आहे तो दंड रद्द करावा अशा पद्धतीची मागणी या आंदोलकांच्याकडून होते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तिथे नाशिकमध्ये होळीनिमित्त गौऱ्या विक्रीसाठी आलेल्या महिलांना मुलं चोरणारी टोळी समजून नागरिकांनी त्यांना पकडल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन महिलांची विचारपूस केली। यावेळी त्यांनी आमच्या उदरनिर्वाहासाठी दरवर्षी होळी सणानिमित्त गौऱ्या लाकडं विक्री करत असतो, आमच्याजवळ जी मुलं आहेत ती देखील आमचीच असल्याचं सांगितलं। त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं। नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाजूला परिसरात जिथे राहतात तिथे घेऊन गेल्यानंतर तिथे नागरिकांनी ओळखलं, माहिती घेतली। त्यांनी सांगितलं की सर हे दरवर्षी येतात, दरवर्षी यांचा व्यवसाय असतो हा आणि ते व्यवसाय करून जातात आणि ज्या महिला होतात त्या चारही महिलांना ते ओळखतात। त्यांच्याकडे जे मुलं आहेत हे ते त्यांचेच मुलं असल्याबाबतची त्यांनी खात्री सांगितलेली आहे। त्याच्यामुळे खात्री पटली, सदर महिलांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेलं आहे। असा कुठलाही प्रकार नाही, अशा कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।